जिशान सिद्दीकीवर अजूनही काँग्रेस कारवाई करत नाही, फक्त कारवाई केली जाईल कारवाई। माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात जिशान सिद्दीकींच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे। काँग्रेस आता मुळातच विधानसभेचं आता मुदत संपत आली आहे, पण नवाब मलिक ह्यांच्याविषयी म्हणा ते त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती जसे आमच्यावर केली। नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते। त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले, त्याच्यामुळेच नवाब मलिक यांच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई, सीबीआयची कारवाई, एनआयची कारवाई करायला भाग पाडले। आज नवाब मलिक सरकारमध्ये आहेत। प्रश्न इतकाच माझा आहे देवेंद्र फडणवीसांना, जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही, त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत, भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी एक तर ते पत्र मागे घ्यावं। नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी, नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत, आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक ह्यांच्यावरील सर्व आरोप, सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सूडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले। पण ते काल म्हणतात की मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे, नवाब मलिकांबद्दलची भूमिका। हो, पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना, तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात। देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, बरं का, ते खोटारडे नंबर 1 आहे बरं का। एक नवीन सिनेमा येतो एक नंबर, तसे ते एक नंबरचे खोटारडे आहेत। मग असे मी तेच म्हणतो, त्यांनी आपलं पत्र वाचावं। देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना आज पत्र पाठवायला तयार आहे, माझ्याकडे पत्राची कॉपी आहे। ते पत्र मी जपून ठेवलं आहे, ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते, ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर, अशा प्रकारचं पत्र। आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय? तुम्ही एक मान्य करा की नवाब मलिक यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर दबाव आणला होता, सीबीआयवर दबाव आणला होता, त्यांच्यावरचे खटले खोटे आहेत, बनावट आहेत, ते आम्ही बनवण्यात आले, त्याला गुंतवण्यात आलं। त्यांनी आपलं पत्र मागे घ्यावं, भूमिका ठाम बिमा खोटारडेपणा करू नये।